मशीनवर आपला बोरिंग कसं करायचं त्याविषयी माहिती घ्यायची. बोरिंग हे ऑपरेशन लेथ मशीनवर बोरिंग टूलच्या सहाय्याने करावे लागते. आणि लक्षात लेथ मशीनचे पार्टचं नाव तुम्हाला सर्वांना माहिती आहे. लेथ मशीनच्या हेडस्टॉकमध्ये आपण जो आपला ऊर्जा चक आहे, ऊर्जा चकमध्ये जो आपला आपण सर्किट ब्रेकरच्या सहाय्याने मूव करून घेतलं. मूव केल्यानंतर बोरिंग करण्यापूर्वी आपल्याला पहिले जो आपला टर्निंग करून योग्य त्या डायमीटरमध्ये त्याला आणायचं आहे. त्याला डायमीटरमध्ये आणल्यानंतर सेंटरला तेल टॉपच्या याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल ड्रिल लावायचं आहे. सेंट्रल ड्रिल या ड्रिल चकमध्ये लावून आपण तेल टॉपमध्ये असेंबल करणार. असेंबल केल्यानंतर ते सेंट्रल ड्रिलने टॉपच्या सेंटरला आपण ड्रिलिंग करण्यासाठी पायलेट ड्रिल म्हणून ड्रिलिंग करतो. म्हणजे ड्रिल ॲक्युरेट त्या सेंटरला लागण्यासाठी आपण त्याला सेंट्रल ड्रिलिंग करतो. ते ड्रिलिंग झाल्यानंतर आपल्याला बोरिंग किती डायमीटरमध्ये करायचं आहे, इंटरनल डायमीटर बोरिंगचा किती आहे. समजा आपल्याला इंटरनल डायमीटर बोरिंगचा 27 mm घ्यायचं आहे. आपल्या ड्रॉईंगप्रमाणे आपल्याला 27 mm इंटरनल डायमीटर त्या याचा करायचं. म्हणजे 27 mm जर आपण त्याला केला तर आपल्याला तो बोरिंग केलेला जॉब मिलिंग मशीनला कॉलर म्हणून वापरू शकतो. मिलिंग मशीनची कॉलर आहे, ही एक कॉलर तयार होणार. आपल्या जॉबचे डायमेन्शन तुम्हाला माहिती आहे. आपल्या जॉबचे डायमेन्शन आहे 65 mm लांब आणि 38 mm त्याचा व्यास आहे. 38 mm ला सेंटरला आपण सेंट्रल ड्रिलिंग केलेलं आहे. सेंट्रल ड्रिलिंग केल्यानंतर आपल्याला या जॉबला 27 mm पर्यंत बोरिंग जर करायची असेल तर आपल्याकडे 27 mm उपलब्ध असते. एवढं मोठं ड्रिल उपलब्ध नाही आहे. म्हणून आपल्याला आधी त्याला काय करावं लागेल, छोट्या ड्रिलपासून सुरुवात करायची आहे. सर्वात पहिले आपण काय करणार आहे, सेंट्रल ड्रिलने ड्रिलिंग केलं की आपण त्याच्यामध्ये 10 mm व्यासाचं ड्रिल आहे. हे 10 mm व्यासाचं ड्रिल चकमध्ये लावणार आहे आणि या टेल स्टॉकमध्ये 10 mm व्यासाचा ड्रिल लावलेला ड्रिल चक असेंबल करणार आहे. आणि जो आपला पूर्ण लांबीमध्ये 65 mm लांबीमध्ये या 10 mm ड्रिलच्या सहाय्याने ड्रिलिंग करून घेणार. 27 mm व्यास जर करायचं असेल तर आपण एकदम 27 mm बोरिंग किंवा बोरिंग टूलच्या सहाय्याने करू शकतो. तर आपल्याला स्टेप बाय स्टेप करावं लागेल. त्याला सुरुवातीला सेंट्रल ड्रिल नंतर 10 mm व्यासाचं ड्रिल, 10 mm व्यासाचं ड्रिल नंतर आपण आपल्याकडे जे अवेलेबल असेल, आता आपल्याकडे अवेलेबल आहे 14 mm व्यासाचं ड्रिल आहे. तर 14 mm व्यासाच्या ड्रिलने ड्रिलिंग करणार असेल. 14 mm व्यासाच्या ड्रिल झाल्यानंतर आपल्याकडे त्याच्यापेक्षा मोठा व्यास 22 mm व्यासाचं ड्रिल आहे आपल्याकडे. तर 22 mm व्यासाच्या ड्रिलने ड्रिलिंग करणार. त्यानंतर ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर बोरिंग टूल आपल्याला या टूल होल्डरमध्ये लावायचं आहे आणि बोरिंग टूल मधोमध या ड्रिलला सेंटर अशा पद्धतीने टू करायचं आहे. टू झाल्यानंतर उरलेला व्यास आहे तो आपल्याला बोरिंग टूलच्या सहाय्याने करायचा आहे. आलं लक्षात. तर आपण आता सुरुवात केलेली आहे. करून आपण सेंट्रल ड्रिलिंग करून घेतलेलं आहे. सेंट्रल ड्रिलिंग केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 10 mm व्यासाचं ड्रिलिंग करून घेतलेलं आहे. 10 mm व्यासाचं ड्रिलिंग झाल्यानंतर आपण 14 mm व्यासाचं ड्रिलिंग केलेलं आहे. आता 14 mm व्यासाचं ड्रिल ज्यावेळेस आपण ड्रिलिंग करतोय त्यावेळेस या 14 mm व्यासाच्या ड्रिलला टेल स्टॉकमध्ये बसवण्यासाठी या आपल्याला स्लीवचा वापर केलेला आहे. बरोबर. या स्लीव ज्यावेळेस आपण जर स्लीव नाही वापरली तर हा ड्रिल याच्यामध्ये आपला बसणार नाही. म्हणून स्लीवच्या सहाय्याने आपण टेल स्टॉकमध्ये या ड्रिलला असेंबल केला आणि 14 mm ड्रिल जो आपला फ्लो ड्रिलिंग करून घेतलेला आहे. आता आपण याच्यापेक्षा मोठा ड्रिल आहे, याच्यापेक्षा मोठा ड्रिल आहे 22 mm चा. 22 mm च्या ड्रिलने आपण याला ड्रिलिंग करणार आहे. आता लक्षात, त्याला ड्रिलिंग करायसाठी आपण कॅरेज पुढे घेणार आहे. कॅरेज पुढे घेतल्यानंतर टेल स्टॉकला पुढे घ्यायचा. टेल स्टॉकला